तुफान पाऊस बरसतोय। आज काहीशी विश्रांती पावसाने घेतलेली असली तरी आता नुकसानीचं हळूहळू चित्र समोर येते, ज्याच्यामध्ये राज्यामध्ये गेल्या 4 दिवसात 21 जणांचा पावसामुळे बळी गेल्याचं समोर येते, तर 10 जण जखमी झालेत। काही ठिकाणी घरं कोसळून विजेचा धक्का लागून त्यासोबतच भिंत पडून 21 जणांचा जीव गेलाय। पावसामुळे सर्वाधिक मृत्यू मराठवाड्यात झाले, तर अतिवृष्टीमुळे राज्यात 20,12,000 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं। सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय, त्यापाठोपाठ वाशिममध्ये नुकसान झालं। दरम्यान नुकसानीचे पंचनामे करू, शेतकऱ्यांना तात्काळ मदत देऊ असं आश्वासन आता मुख्यमंत्र्यांनी दिले। एकीकडे नुकसानाचं हे चित्र समोर येत असतानाच राज्यातल्या पाणी साठ्याबद्दल देखील एक मोठी अपडेट आली आहे, कारण राज्यातला पाणी साठा, एकूण धरणांमधला हा पाणी साठा जो आहे तो आता 81% पोहोचलेला आहे। पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे, कारण जोरदार पाऊस बरसलेला होता। मागील 5 दिवसात राज्यातला हा धरणसाठा 12% वाढलाय। 5 दिवसाआधी हा साठा जवळपास 69% होता, आता तो 81% पोहोचलाय। तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात मिळून 95% पाणी साठा जमा झालाय, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता लवकरच मिटेल अशी चिन्ह आहे। दरम्यान राज्याच्या कोणत्या भागात किती पाणी साठा आता आहे त्यावर नजर टाकूया। तर ही चित्र आपल्या समोर आहे। कोकण 91% पाणी साठा कोकणामध्ये आहे। गेल्या 4 दिवसात जो तुफान पाऊस बरसलेला आहे त्याच्यानंतरची आकडेवारी समोर येते। पुणे विभागात 89% पाणी साठा, तर नाशिक विभागात 71% पाणी साठा आणि संभाजीनगर विभाग 73% इतका पाणी साठा समोर येतोय। याशिवाय अमरावती विभागात 19% पाणी साठ्याची सध्या नोंद झालेली आहे आणि नागपूर विभागात 69% अशी ही टक्केवारी समोर येते।